विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील 5 मार्काचा क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा जो पेपर आहे त्यामध्ये 5 मार्कांसाठी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा अशा प्रकारचा प्रश्न येतो आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे 5 पैकी 5 मार्क्स आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, रिकामी जागा हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे आणि 3 पर्याय दिलेले आहेत, उत्पादन, विपणन, वित्त। यापैकी अचूक पर्याय आहे वित्त। यानंतर दुसरे विधान आहे, वित्त म्हणजेच कंपनीच्या रिकामी जागा बाबींचे व्यवस्थापन करणे। पर्याय आहेत आर्थिक, विपणन, उत्पादन। अचूक पर्याय आहे अ आर्थिक। तिसरे विधान आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या रिकामी जागाचे संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते। पर्याय आहेत अ मालाचे, ब भांडवलाचे, क जमिनीचे। अचूक पर्याय आहे ब भांडवलाचे। यानंतर चौथे विधान आहे, कंपनीला सरकारकडे रिकामी जागा भरावा लागतो। पर्याय आहेत कर, लाभांश, व्याज। अचूक पर्याय आहे कर। यानंतरचे विधान आहे, रिकामी जागा म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय आणि पर्याय आहेत अधिकृत भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, स्थिर भांडवल। तर यामध्ये अचूक पर्याय आहे स्थिर भांडवल। यानंतर पुढील विधान आहे, चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच रिकामी जागा होय। पर्याय आहेत खेळते भांडवल, भरणा झालेले भांडवल, अभिदत्त भांडवल। तर यामध्ये अचूक पर्याय आहे खेळते भांडवल। यानंतर पुढील विधान आहे, उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी रिकामी जागा प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो। पर्याय आहेत मोठ्या, छोट्या, कमीत कमी। अचूक पर्याय आहे अ मोठ्या। यानंतरचे विधान आहे, लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय रिकामी जागा संधी आहे असे वाटते। पर्याय आहेत बंद करण्यासाठी, वाढविण्यासाठी, कमी करण्यासाठी। अचूक पर्याय आहे ब वाढविण्यासाठी। यानंतरचे विधान आहे, एकूण रिकामी जागा म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल। पर्याय आहेत खर्च, चालू मालमत्ता, चालू दायित्व। यामध्ये पर्याय आहे चालू मालमत्ता। यानंतर पुढील विधान आहे, रिकामी जागा म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे। पर्याय आहेत भांडवली अर्थसंकल्प, भांडवल संरचना, भांडवली वस्तू। तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब भांडवली संरचना। यानंतर पुढील विधान आहे, रिकामी जागा हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे। पर्याय आहेत कर्जरोखा, बंधपत्र, भाग। तर यामध्ये अचूक पर्याय आहे क भाग। यानंतरचे विधान आहे, ठेव पावतीचा फायदा म्हणजे रिकामी जागा बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय। पर्याय आहेत राष्ट्रीय, स्थानिक, आंतरराष्ट्रीय। अचूक पर्याय आहे आंतरराष्ट्रीय। रिकामी जागा हे कंपनीच्या उर्वरित मिळकतीचे व मालमत्तेचे दावेदार असतात। पर्याय आहेत बंधपत्रधारक, समहक्क भागधारक, कर्जरोखेधारक। तर यामध्ये अचूक पर्याय आहे समहक्क भागधारक। यानंतरचे विधान, रिकामी जागा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो। पर्याय आहेत अग्रहक्क भागधारकांचा, ठेवीदारांचा, समहक्क भागधारकांचा। अचूक पर्याय आहे समहक्क भागधारक। यानंतर पुढचे विधान आहे, रिकामी जागा हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात। पर्याय आहेत अधिलाभांश भाग, हक्क भाग, समहक्क भाग। तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ अधिलाभांश भाग म्हणजेच बोनस भाग। यानंतरचे विधान पाहू, अग्रहक्क भागधारकास रिकामी जागा दराने लाभांश मिळविण्याचा हक्क असतो। पर्याय आहेत निश्चित, चढउतार होणाऱ्या, किमान। अचूक पर्याय आहे निश्चित। यानंतर रिकामी जागा अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो। पर्याय आहेत परतफेडीच्या, संचयी, परिवर्तनीय। अचूक पर्याय आहे संचयी। यानंतर
पुढील विधान आहे रिकाम जागा अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा अधिकार असतो. पर्याय आहेत अ संचयी, ब परिवर्तनीय, क परतफेडीचे. अचूक पर्याय आहे परिवर्तनीय. यानंतरचे विधान कर्जरोखेधारक हे कंपनीचे रिकाम जागा असतात. पर्याय आहे धनको, मालक, पुरवठादार. यामध्ये अचूक पर्याय आहे अ धनको. यानंतर पुढील विधान आहे कर्जऊ भांडवलावर रिकाम जागा दिले जाते. पर्याय आहेत व्याज, सूट, लाभांश. अचूक पर्याय आहे अचूक पर्याय आहे व्याज. यानंतर एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जरोख्यांचे रिकाम जागामध्ये परिवर्तन होते. पर्याय आहेत समहक्क भाग, ठेवी, बंद पत्रे. उत्तर आहे समहक्क भाग. यानंतर प्रतिधारण नफा हा वित्तपुरवठ्याचा रिकाम जागा स्रोत आहे. पर्याय आहेत अंतर्गत, बहिर्गत, अतिरिक्त. अचूक पर्याय आहे अंतर्गत. यानंतर बंधपत्रधारक हा संस्थेचा रिकाम जागा असतो. पर्याय आहेत सचिव, मालक, धनको. अचूक पर्याय आहे धनको. यानंतरचे विधान कंपनी कमीत कमी रिकाम जागा महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करते. पर्याय आहेत 6, 9, 12. उत्तर आहे 6. यानंतरचे विधान कंपनी जास्तीत जास्त रिकाम जागा महिन्यांकरिता ठेवींचा स्वीकार करते. पर्याय आहेत 12, 24, 36. अचूक पर्याय आहे 36. यानंतर अमेरिकन ठेव पावतीची विक्री रिकाम जागामध्ये होते. पर्याय आहेत लंडन, जपान, USA. अचूक पर्याय आहे USA. रिकाम जागा म्हणजे समहक्क व अग्रहक्क भागांच्या विक्रीतून उभारलेले भांडवल होय. पर्याय आहेत भाग भांडवल, कर्जव भांडवल, राखीव निधी. यामध्ये अचूक पर्याय आहे भाग भांडवल. यानंतरचे विधान आहे रिकाम जागा भांडवल म्हणजे कंपनी भागांची विक्री करून उभारू शकणारे जास्तीत जास्त भांडवल होय. पर्याय आहेत विक्रीस काढलेले, अधिकृत, वसूल, भरणा झालेले. यामध्ये अचूक पर्याय आहे अधिकृत. यानंतर तिसरे विधान आहे रिकाम जागा म्हणजे जनतेला केलेली भागांची विक्री होय. पर्याय आहेत हक्क भाग विक्री, खाजगीरित्या विक्री, सार्वजनिक भाग विक्री. अचूक पर्याय आहे सार्वजनिक भाग विक्री. यानंतरचे विधान लिलावात बोललेल्या किमतीवर आधारित असलेली भाग विक्री म्हणजे रिकाम जागा पद्धत होय. पर्याय आहेत बुक बिल्डिंग, स्थिर किंमत विक्री, बोनस भाग विक्री. यामध्ये अचूक पर्याय आहे बुक. यानंतरचे विधान कंपनी पहिल्या वेळेस जनतेला रिकाम जागा करून भागांची विक्री करते. पर्याय आहेत पुढील सार्वजनिक विक्री, प्राथमिक भाग विक्री, सार्वजनिक विक्री. अचूक पर्याय आहे प्राथमिक भाग विक्री. यानंतरचे विधान आहे विद्यमान समहक्क धारकांना रिकाम जागा दिले जातात. पर्याय आहेत IPO, ESOS, हक्क भाग. अचूक पर्याय आहे हक्क भाग. यानंतर रिकाम जागा बोनस भाग विनामूल्य दिले जातात. पर्याय आहेत विद्यमान समहक्क भागधारकांना, विद्यमान कर्मचाऱ्यांना, संचालकांना. अचूक पर्याय आहे विद्यमान समहक्क धारकांना. यानंतरचे विधान आहे कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांना, संचालकांना आणि अधिकाऱ्यांना रिकाम जागा दिले जातात. पर्याय आहेत बोनस भाग, हक्क भाग, ESOS. तर अचूक पर्याय आहे क ESOS, कर्मचारी भाग विकल्प योजना. यानंतरचे विधान आहे रिकाम जागा द्वारा कंपनी तिच्या प्रतिभूतींची विक्री 200 पर्यंत निवडक व्यक्तींच्या समूहाला करते. पर्याय आहेत खाजगीरित्या भाग विक्री, IPO, सार्वजनिक विक्री. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ खाजगीरित्या भाग विक्री. यानंतरचे विधान भाग वाटपाचा अधिकार रिकाम जागा असतो. पर्याय आहेत अ संचालकाला, ब संचालक मंडळाला, क कंपनीच्या चिटणीसाला. अचूक पर्याय आहे संचालक मंडळाला. यानंतरचे विधान आहे
कंपनीकडून भागांचे वाटप केलेल्या भाग अर्जांना रिकाम जागा पत्र पाठविले जाते. पर्याय आहे दिलगिरी, नूतनीकरण, भाग वाटप. अचूक पर्याय आहे भाग वाटप. यानंतर पुढील विधान, रिकाम जागा हा भागांच्या मालकीचा पुरावा आहे. पर्याय आहेत भाग प्रमाणपत्र, सभासद रजिस्टर, भाग वाटप पत्र. अचूक पर्याय आहे भाग वाटप पत्र. यानंतरचे विधान, 2 भाग हप्ता मागणीतील अंतर रिकाम जागापेक्षा कमी असू नये. जे दिलेले पर्याय त्यापैकी अचूक पर्याय आहे ब 1 महिन्यापेक्षा कमी असू नये. यानंतरचे विधान, भाग हप्ता मागणी रक्कम न आल्यास कंपनी भाग रिकाम जागा करू शकते. पर्याय आहेत जप्त, समर्पण, वाटप. करेक्ट आन्सर आहे जप्त. यानंतरचे विधान, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वेच्छेने भाग जाणे किंवा देणे म्हणजे भाग होय. पर्याय आहेत हस्तांतर, संक्रमण, समर्पण. अचूक पर्याय आहे अ हस्तांतर. यानंतरचे विधान, कायद्यातील तरतुदीनुसार कृतीमुळे भाग रिकाम जागा होते. पर्याय आहेत जप्ती, वाटप, वारस नोंद, संक्रमण. यामध्ये अचूक पर्याय आहे क संक्रमण. कंपनी मतदानाच्या हक्कासह रिकाम जागाची विक्री करू शकत नाही. पर्याय आहेत समहक्क भाग, कर्जरोखे, प्रतिभूती. अचूक पर्याय आहे कर्जरोखे. दुसरे विधान आहे कंपनी रिकाम जागा परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. पर्याय आहेत फक्त अंशतः, फक्त पूर्णतः, अंशतः व पूर्णतः. क पर्याय योग्य आहे. यानंतरचे विधान आहे कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी रिकाम जागा खात्यातून निधी वापरला जातो. पर्याय आहेत भांडवल, कर्जरोखे, परतफेड, राखीव निधी, नफा किंवा तोटा. अचूक पर्याय आहे कर्जरोखे, परतफेड, राखीव निधी. यानंतरचे विधान आहे कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण रिकाम जागा करतात. पर्याय आहेत कर्जरोखे विश्वस्त, कर्जरोखे धारक, परतफेड, राखीव निधी. तर अचूक पर्याय आहे कर्जरोखे विश्वस्त. चला यानंतर पुढील विधान पाहू. पुढील विधान आहे सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड त्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून रिकाम जागा केली पाहिजे. पर्याय 10 दिवसात, 10 वर्षात, 15 वर्षात. अचूक पर्याय आहे 10 वर्षात. पुढील विधान आहे कंपनीला रिकाम जागा कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. पर्याय आहे सुरक्षित, असुरक्षित, परतफेडीचा. अचूक पर्याय आहे सुरक्षित. यानंतर कर्जरोख्याचे वाटप झाल्यापासून कर्जरोखे प्रमाणपत्र रिकाम जागा दिले पाहिजे. पर्याय आहे 3 महिन्यात, 6 महिन्यात, 60 दिवसात. अचूक पर्याय आहे 6 महिन्यात. यानंतरचे विधान आहे कर्जरोखे वाटपाच्या तपशिलाची नोंद रिकाम जागामध्ये केली पाहिजे. पर्याय आहेत कर्जरोखे नोंदवही, सभासद नोंदवही, धनको नोंदवही. अचूक पर्याय आहे कर्जरोखे नोंदवही. यानंतर पुढील विधान पाहू. पुढील विधान आहे कंपनीला 500 पेक्षा जास्त व्यक्तींना आपले कर्जरोखे खरेदी करण्याचे माहिती पत्रकाद्वारे आवाहन करताना रिकाम जागाची नियुक्ती करावी लागते. पर्याय आहेत कंपनी नोंदणी अधिकारी, कर्जरोखधारक, कर्जरोखे विश्वस्त. अचूक पर्याय आहे कर्जरोखे विश्वस्त. यानंतरचे विधान, कंपनी व कंपनी कर्जरोखे विश्वस्त यांच्यामध्ये होणाऱ्या करारास रिकाम जागा म्हणतात. पर्याय आहे कर्जरोखे विश्वस्त करार, मागणीपत्र, माहितीपत्रक. अचूक पर्याय आहे कर्जरोखे विश्वस्त करार. यानंतर शेवटचे विधान आहे कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती कर्जरोखे अर्ज मिळाल्यापासून रिकाम जागा पूर्ण केली पाहिजे. पर्याय आहेत 6 महिन्यात, 3 महिन्यात, 60 दिवसात. अचूक पर्याय आहे 60 दिवसात. पुढील विधान आहे ठेव हा रिकाम जागाचा प्रकार आहे. पर्याय आहेत मालकीचे भांडवल, अल्प मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज. अचूक पर्याय आहे अल्प मुदतीचे कर्ज. यानंतरचे विधान, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी रिकाम जागा करून ठेवी स्वीकारू, जमा करू शकतात. पर्याय आहेत त्यांचे कर्मचारी, जनता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पर्याय आहे जनता. यानंतरचे विधान,
खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकाकडून पूर्ण वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या रिकाम्या जागा टक्केपेक्षा जास्त ठेवी स्वीकारू शकत नाही. पर्याय आहेत 100, 35, 25. अचूक पर्याय आहे 100. यानंतरचे विधान, रिकाम्या जागा कंपनीस आम जनतेकडून पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पर्यंत ठेवी स्वीकारता येतात. पर्याय आहे सरकारी, खाजगी, पात्र, सार्वजनिक. अचूक पर्याय आहे सरकारी. यानंतर पुढील विधान आहे, ठेवी या कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त रिकाम्या जागा महिन्यांसाठी स्वीकारता येतात. पर्याय आहे 36, 3, 30. अचूक पर्याय आहे 36 महिन्यांसाठी. यानंतरचे विधान, कंपनी आपल्या सभासदांना ठेव योजनेत सहभागी होण्यासाठी रिकाम्या जागाद्वारे आवाहन करते. पर्याय आहे जाहिरात, परिपत्रक, वर्तमानपत्र. अचूक पर्याय आहे परिपत्रक. यानंतरचे विधान, कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रक किंवा जाहिरातीची नोंदणी केल्यानंतर रिकाम्या जागा दिवसानंतर परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. पर्याय आहे 30, 21, 7. अचूक पर्याय आहे 30. यानंतरचे विधान, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कंपनीला रिकाम्या जागाची नियुक्ती करावी लागते. पर्याय आहेत कर्जरोखे विश्वस्त, ठेव विश्वस्त, पतमानांकन संस्था. अचूक पर्याय आहे ठेव विश्वस्त. यानंतर पुढील विधान, रिकाम्या जागा स्वीकारत असताना कंपनीला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. पर्याय आहेत असुरक्षित ठेवी, असुरक्षित कर्जरोखे, सुरक्षित ठेवी. अचूक पर्याय आहे सुरक्षित ठेवी. यानंतरचे विधान, ठेव स्वीकारल्यापासून ठेव पावती रिकाम्या जागा दिवसाच्या आत ठेवीदाराला दिली जाते. पर्याय आहेत 7, 30, 21. अचूक पर्याय आहे 21. यानंतरचे विधान, मुदती पूर्ण ठेव रक्कम परत करायची असल्यास कंपनी रिकाम्या जागा व्याज कपात करते. पर्याय आहेत 1, 18, 20. अचूक पर्याय आहे 1. ठेव विवरणपत्र प्रत्येक वर्षी रिकाम्या जागा पूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. पर्याय आहे 30 जून, 31 मार्च, 30 एप्रिल. अचूक पर्याय आहे 30 जून. संचालक हे रिकाम्या जागा असतात. पर्याय आहेत कंपनीचे पगारी नोकर, भागधारकांचे प्रतिनिधी, कंपनीचे धनको. अचूक पर्याय आहे भागधारकांचे प्रतिनिधी. यानंतरचे विधान आहे, लाभांशाचे वाटप लाभांश घोषित झालेल्या तारखेपासून रिकाम्या जागा दिवसाच्या आत सभासदांना झाले पाहिजे. पर्याय आहेत 30, 40, 20. अचूक पर्याय आहेत 30. नोंदणीकृत भागधारकांना रिकाम्या जागा अधिपत्राद्वारे लाभांश मिळतो. पर्याय आहेत भाग, कर्जरोखा, लाभांश. अचूक पर्याय आहे क, लाभांश. यानंतरचे विधान, भागधारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना रिकाम्या जागा भाग म्हणतात. अग्रहक्क, समहक्क, बोनस. अचूक पर्याय आहे बोनस. यानंतरचे विधान, भाग वाटपानंतर रिकाम्या जागा महिन्याच्या आत कंपनीने भाग प्रमाणपत्रे पूर्ण करून वाटपासाठी तयार ठेवली पाहिजेत. पर्याय आहे 3, 5, 2. अचूक पर्याय आहे 2. यानंतरचे विधान, सभासदांबरोबर केला जाणारा पत्रव्यवहार हा रिकाम्या जागा असतो. वेळखाऊ, लहान मार्गी, तत्पर व थोडक्यात. अचूक आहे तत्पर व थोडक्यात. नंतर लाभांशाची शिफारस रिकाम्या जागा करतात. संचालक मंडळ, भागधारक, ठेवीदार. संचालक मंडळ. लाभांशाचे वाटप कंपनी रिकाम्या जागांमधून करते. भांडवल, इमारत निधी, नफा. यानंतरचे विधान, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करण्यात आलेला लाभांश नोंदणीकृत भागधारकांना रिकाम्या जागाद्वारे दिला जातो. पर्याय आहेत लाभांश अधिपत्र, व्याज अधिपत्र, भाग अधिपत्र. अचूक पर्याय आहे लाभांश अधिपत्र. कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे रिकाम्या जागा भांडवल असते. पर्याय आहेत कर्जऊ, मालकीचे, कायम. अचूक पर्याय आहे कर्जऊ. कर्जरोखेधारक हे कंपनीचे रिकाम्या जागा असतात. धनको. कंपनीस कर्जऊ भांडवलाचा पुरवठा करतात. कर्जरोखेधारक. नोंदवलेल्या कर्जरोख्यांवरील व्याज रिकाम्या जागाद्वारे दिले जाते. व्याज अधिपत्र. रिकाम्या जागा हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोखेधारक.
वाहक कर्जरोखेधारकांना व्याज द्वारे दिले जाते. व्याज कूपन. वाहक कर्जरोखेधारकांना व्याज कूपनद्वारे दिले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे, कर्जरोख्यावरील परतावा रिकाम जागा स्वरूपात स्थिर दराने दिला जातो. पर्याय आहेत लाभांश, कर्ज, व्याज. अचूक पर्याय आहे व्याज. रिकाम जागा हा असा दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कंपनी सही शिक्क्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली देते. पर्याय आहे कर्जरोखे, भाग, राखीव निधी. कर्जरोखा. ज्या कर्जरोख्याची परतफेड ठराविक मुदतीनंतर केली जाते अशा कर्जरोख्यांना रिकाम जागा कर्जरोखे म्हणतात. पर्याय आहेत परिवर्तनीय, नोंदवलेले, परतफेडीचे. अचूक पर्याय आहे परतफेडीचे. कर्जरोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर रिकाम जागा असतो. अनिश्चित, बदलता, स्थिर. पर्याय आहे स्थिर. अचूक पर्याय स्थिर. कर्जरोखेधारकांना कंपनीकडून रिकाम जागा प्रमाणपत्र दिले जाते. पर्याय आहेत भाग, बंधपत्र, कर्जरोखा. अचूक पर्याय आहे कर्जरोखा. व्याज अधिपत्र हे कंपनीच्या रिकाम जागांना पाठविले जाते. पर्याय आहेत भागधारक, कर्जरोखेधारक, मालक. अचूक पर्याय आहे कर्जरोखेधारक. ठेवीदार कंपनीचे रिकाम जागा असतात. सभासद, धनको, ऋणको. अचूक पर्याय आहे धनको. ठेवीदार कंपनीला रिकाम जागा भांडवल पुरवितात. अल्पमुदतीचे, दीर्घमुदतीचे, मध्यम मुदतीचे. अल्पमुदतीचे. कंपनीला जास्तीत जास्त रिकाम जागा महिने मुदतीच्या ठेवी स्वीकारता येतात. 24, 36, 45. 36. कंपनी कमीत कमी रिकाम जागा महिने मुदतीपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. 6, 3, 5. 6. ठेवी हे कंपनीचे रिकाम जागा प्रकारचे कर्ज आहे. स्थिर, अल्पमुदत, दीर्घमुदत. अल्पमुदत. यानंतरचे विधान, सार्वजनिक ठेवी या रिकाम जागा भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी स्वीकारल्या जातात. स्थिर, खेळत्या मालकीच्या. अचूक पर्याय आहे खेळत्या. रिकाम जागाला जनतेकडून ठेवी मागविण्याचा अधिकार आहे. पर्याय आहे भागधारक, अंकेक्षक, संचालक मंडळ. संचालक मंडळ. ठेवीवरील व्याजदर रिकाम जागा असतो. स्थिर, बदलता, माफक. स्थिर. ठेवीच्या गुंतवणुकीवर पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या परताव्यास रिकाम जागा म्हणतात. लाभांश, व्याज, सूट. व्याज. रिकाम जागामध्ये कागदी रूपात प्रतिभूती धारण केल्या जातात. पर्याय आहे भौतिक स्वरूप, डिमटेरियलायझेशन, डिजिटल. अचूक पर्याय भौतिक स्वरूप. यानंतरचे विधान, रिकाम जागा पद्धतीमध्ये विद्यमान प्रमाणपत्र गहाळ होण्याचा धोका असतो. पर्याय आहेत भौतिक, डिमटेरियलायझेशन, डिजिटल. अचूक पर्याय आहे भौतिक. भागपेढी पद्धतीमध्ये प्रतिभूती रिकाम जागा स्वरूपात धारण केल्या जातात. प्रमाणपत्र आधारित, इलेक्ट्रॉनिक, भौतिक. अचूक पर्याय आहे इलेक्ट्रॉनिक. रिकाम जागा ही प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणारी संस्था आहे. डीपी, इन्शुअर कंपनी, डिपॉझिटरी. डिपॉझिटरी. जेव्हा प्रतिभूतीचे डिमॅटिकरण केले जाते तेव्हा रिकाम जागा शुल्क दिले जात नाही. पर्याय आहे जकात, संपत्ती कर, मुद्रांक. मुद्रांक. यानंतरचे विधान, भारतात डिपॉझिटरी कायदा रिकाम जागामध्ये संमत झाला. 1919, 1996, 1996, 1999. अचूक पर्याय 1996. यानंतर भारतात रिकाम जागा डिपॉझिटरी पद्धत आहे. एकल, बहु, एक. अचूक पर्याय आहे बहु. रिकाम जागा हा डिपॉझिटरी पद्धतीचा घटक आहे. सरकार, इन्शुरन्स कंपनी, विश्वस्त. इन्शुरन्स कंपनी. रिकाम जागा ही भारतातील सर्वात जुनी डिपॉझिटरी आहे. डिओ जोन्स, NSDL, CDSL. अचूक पर्याय NSDL. यानंतर पुढील विधान, डीमॅट खाते रिकाम जागाकडून उघडले जाते. पर्याय आहेत बेनिफिशियल ओनर, CDSL, सेबी. अचूक पर्याय आहे बेनिफिशियल ओनर.
यानंतरचे विधान, डीमॅट केलेले भाग रिकाम जागा आहेत. अहस्तांतरणीय, फंगिबल, वाहक. फंगिबल. प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक देणे म्हणजे रिकाम जागा होय. ISIN. भारतात संस्थात्मक प्रतिभूतींना ISIN कडून दिले जातात. पर्याय आहे NSDL, केंद्र सरकार, राज्य सरकार. अचूक पर्याय NSDL. यानंतरचे विधान, रिकाम जागा ISIN साठी आवेदन सादर करावे लागते कंपन्यांना. रिकाम जागा यांना डीमॅट खात्याचे शुल्क भरावे लागते गुंतवणूकदार. यानंतर पुढील विधान, NSDLचे प्रवर्तक रिकाम जागा होय. NSE, BSE, FTSE. अचूक पर्याय आहे NSE. यानंतरचे विधान, CDSLचे प्रवर्तक होय. BSE. लाभांश रिकाम जागा दिला जातो. अचूक पर्याय आहे भागधारकांना. रिकाम जागा म्हणजे नफ्यातील हिस्सा जो कंपनीद्वारे भागधारकांना दिला जातो. लाभांश. लाभांशाची शिफारस रिकाम जागा करतात संचालक मंडळ. अंतरिम लाभांशाची घोषणा रिकाम जागा करतात संचालक मंडळ. अंतिम लाभांशाची घोषणा रिकाम जागा करतात भागधारक. रिकाम जागा मधून लाभांश घोषित केला जाऊ शकत नाही. भांडवल, नफा, राखीव निधी. भांडवल. लाभांश घोषित झाल्यानंतर रिकाम जागा दिवसाच्या आत स्वतंत्र बँक खात्यात लाभांश रक्कम हस्तांतरित करावी लागते. पर्याय आहे 5. लाभांशाची घोषणा झाल्यानंतर रिकाम जागा दिवसाच्या आत त्याचे वाटप करावे लागते. अचूक पर्याय आहे 30. रिकाम जागा धारकांना उर्वरित नफ्यातून लाभांश दिला जातो. समहक्क भाग. लाभांश प्रथम रिकाम जागा भागधारकांना दिला जातो. अग्रहक्क. रिकाम जागा अधिपत्र म्हणजे धनादेशाद्वारे भागधारकांना कंपनीने पाठवलेली लाभांश रक्कम असते. लाभांश. न दिलेला लाभांश कंपनीद्वारे हस्तांतरित केला जातो. त्या IEPFची स्थापना रिकाम जागाकडून केली आहे. केंद्र सरकार. रिकाम जागा लाभांशाची घोषणा ही नियमावलीच्या अधिकारानेच केली जाणे आवश्यक आहे. अंतरिम. रिकाम जागा हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे. व्याज. रिकाम जागाचा कंपनीच्या नफ्याशी संबंध नाही. व्याज. वित्तीय बाजार असा बाजार आहे ज्यामध्ये लोक रिकाम जागा आणि डेरिव्हेटिव्हचा कमी व्यवहार किमतीवर व्यापार करतात. वित्तीय प्रतिभूती. व्यापारी बँक व्यापारी विपत्र स्वीकारते यास रिकाम जागा म्हणतात. व्यावसायिक विपत्र. नाणे बाजार हा रिकाम जागा मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीचा बाजार आहे. अल्प. केंद्र सरकार नाणे बाजारात रिकाम जागांचे वाटप करून कर्ज रक्कम उभारते. राजकोषपत्र. रिकाम जागा बाजारात व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणारे दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते. भांडवल. भाग बाजार ही एक अशी जागा आहे जेथे भाग दलाल व व्यापारी हे रिकाम जागाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. प्रतिभूती. रिकाम जागा हा भारतीय प्रतिभूती करार नियमन कायद्याअंतर्गत नोंदविलेला भारतातील पहिला भाग बाजार म्हणून ओळखला जातो. BSE. रिकाम जागा हा भाग बाजारात स्वतःच्या नावावर प्रतिभूतीचे व्यवहार करणारा अधिकृत अभिकर्ता आहे. अडत्या. रिकाम जागा हा भागांच्या किमती कमी होतील असा अंदाज वर्तवितो. मंदीवाला. एका दिवसात होणाऱ्या भागांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला रिकाम जागा असे म्हणतात. डे ट्रेडिंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण
योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. हा जो प्रश्न आहे हा कंप्लीट केलेला आहे. परीक्षेमध्ये हा 5 गुणांसाठीचा प्रश्न येतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.